जिवती तालुक्यातील 21,624 जमिनीचे निर्वर्तीकरण। राजुरा मतदारसंघातील जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ट असलेले व निर्वर्तीकरण झालेले एकूण 21,624 एकर क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला आहे। यामुळे जिवती तालुक्यातील 22 गावांना मोठा दिलासा मिळाला असून याबाबतचे शासनपत्र नागपूर विभागीय आयुक्त व चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे। या निर्णयामुळे आकांक्षित व दुर्गम असणाऱ्या जिवती तालुक्यातील वनहक्क जमिनीच्या बहुप्रलंबित प्रश्नावर आता तोडगा निघाला असून आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित आहे, असे पत्रकार परिषदेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला जिवती तालुका अध्यक्ष दत्ता राठोड, केशव गिरमाची, जिल्हा उपाध्यक्ष महामंत्री तुकाराम वारडवाड, महामंत्री भीमराव पवार, राजेश राठोड, जिवती शहराध्यक्ष गोविंद टोकरे आदींची उपस्थिती होती। आमच्या जिवती तालुक्याच्यासाठी अनेक दिवसाचा वनपट्ट्याचा प्रश्न, ही आमची जमीन तालुक्यातील 33,000 हेक्टर वन घोषित झाली होती, त्याचा एक ऐतिहासिक निर्णय आज झाला, त्यामुळे ही पत्रकार परिषद घेण्यात आली। जिवती तालुक्यातील 33,000 हेक्टर जमीन वन क्षेत्रात घोषित झाल्यामुळे या निर्णयाला अनेक दिवसापासून या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, वनमंत्री गणेशजी नाईक, माजी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व हंसराज भैया अहिर, त्याचबरोबर माजी आमदार संजयभाऊ धोटे यांनी प्रयत्न केले। विशेष सहकार्य आणि विशेष प्रयत्नातून माझे आपले विद्यमान आमदार देवरावदादा भोंगळे यांनी विशेष प्रयत्न करून आज जो ऐतिहासिक निर्णय करून घेतला, त्यासाठी जिवतीकरांच्या वतीने त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत आणि सत्कार आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली।